असं काय आज मान्य जरंगे पाटलांच्यावर विस्तार चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे. त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही त्याची देण्याची गरज आहे, काही ठिकाणी ते निष्काळजीपणा दिसतोय किंवा मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते. आम्ही आता विस्तार चर्चा केली त्यांच्याबरोबर. मला वाटतं त्यांना जी काही माहिती हवी आहे की जे आता मी देतोय आणि त्याच्यानंतरही त्यांना असं वाटत असेल की अजून चर्चा आहे त्याच्यावर करावी, उद्या त्याच्यावर चर्चा करणार आहे. उद्या मी तशी आवश्यकता वाटून स्वतः जाऊन भेटेल त्यांना. आमचा प्रयत्न आहे की जो त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवू. आम्ही आमचे अध्यक्षांना पाठवतोय आणि जर त्याच्यातून समाधान असं असेल तर मग हरकत नाही, पण त्यांनी इच्छा असेल मी जाऊन भेटावं त्यांना आजच्या चर्चे अनुषंगी उद्या मी जाऊन त्यांना भेटत त्याचं समाधानकारक झालं असं वाटतं मला. कारण त्यांचे काही जे इश्यू आहेत बेसिकली अधिकाऱ्यांच्या स्तरावरून निष्काळजीपणा होतो, ह्या काही उदाहरणं त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्याबद्दल ती वस्तुस्थिती खरी होती. त्यामुळे याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे त्याचा आढावा घेतली विभाग आयुक्त, पण किती काय पेंडन्सी आहे. दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या वंशवाडी समितीचं काय चाललंय काम त्याचा आढावा घेतली, म्हणजे त्याला आणखी गती द्यायचा प्रयत्न आम्ही करतो. आणि याच्या बरोबरीनं जे काही होम टू आपण सर्वे करायचं म्हणतो आपण, कसं करता येईल आपल्याला, त्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण वाढत गेला पाहिजे. याचा आता वंशवाडी समिती कधी एकत्र येणार, कधी लोक त्यांना भेटणार, त्यामुळे आठवड्यातून त्यांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा ह्या गुरुवारी किंवा काय वाटे होतं तुमच्या गावचा की वंशवाडी समिती त्या दिवशी भेटेल तुम्हाला. बऱ्याच वेळा शाळेला वेगळं काम असतं, तर तलाट्यांचं वेगळं काम चालू असतं, ग्रामसेवकाचं वेगळं काम चालू असतं. मला वाटतं तिन्ही कामं तिन्ही एजन्सी कधी एकत्र भेटतील त्याचा एकत्र प्रोग्राम करू आपण आणि आठवड्यातून त्यांनी एक दिवस गावात लोकांना भेटलं पाहिजे. त्यामुळं वंशवाडी समिती एकत्र येत नाही, लोक भेटणार कोणाला. शेवटचा मुद्दा की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन आम्ही कार्यरत करायला सांगितलं. एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्या संदर्भात त्या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या बी कार्यवाही करून त्या हेल्पलाईन नंबरचा मग जिल्हाधिकारी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्ताचा आपण आढावा घ्यायचा. आय थिंक मला वाटतं या सगळ्या झालेल्या पार्श्वभूमीवर त्या विषयाचं गांभीर्य मला वाटतं क्षेत्रीय अधिकारी लक्ष देईल आणि मग ही वसंगती जर दूर झाली मला वाटतं हैदराबाद गॅजेट अमरावती करण्यामध्ये त्याला गती, मला वाटतं तीच त्याची मुख्य मागणी आहे, आपण ती पूर्ण करतो तोडगा असं वाटतं. म्हणजे आम्ही आशावादी आहोत. आणि नॅचरल जस्टिस पण होऊ शकत नाही. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी करताना काय आहे की व्हॅलिडेशन भरायला पाहिजे. मुळात तो दाग ही हरी आजाराला गाप आपण पाहतोय त्या पद्धतीने जी विस्तृत आहे ग्राउंड लेवलवर त्याचा परिणाम एक दिसतो. आता ते कमिशनर हाऊस सर्व्हिस सुरू होत असतात तसा तो घरी जनगणना तसंच गैरपावडा सगळ्यांना तुमची घरी राहिली काय तुमचं काय राहिलं का तुमचं काय राहिलं पण तू रेकॉर्ड करून त्यांनी वेबसाईट राहिलं त्याच्यात त्यांनी सिलेक्ट जरी केलं काही नावं तरी पण मुद्दा हा व्हॅलिड होता की अधिकाऱ्यांच्या स्तरावर गोंधळ सगळा. ते बी 3-4 प्रांतांशी मग बोललो तशी टाकलं देतात आणि अतिशय म्हणजे आक्षेप आले कारण सूचना निलंबित करण्याची
आता मिटिंग आहे होणारी म्हणून त्यांनी परत दाखल देऊन टाकले. मग ऑक्टोबर 2025 कोणी होल्ड केलं नाही ते लगत आहे ते. आता जर त्याचा तो व्हायरड आहे फक्त यवतमाळमध्ये नाव दिसतं म्हणून कसं दाखल तुम्हाला तर माहीत आपल्याकडे पाहिजे की नाही. त्यामुळं आधी काय की मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. गर्दी नसल्यामुळं त्याच्या काही सवलती मिळणं अमुक मिळणं तर सेफ सांगायची म्हणतो की व्हॅलिडिटी जर विलंब असेल त्याच्यापैकी किमान जसं तर आपण निवडणाऱ्या लोकांना 8 कोर्स म्हणून देतोच ना. त्यांना आपण 6 महिने बोलू त्या पोरांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्रोड्यूस करायला त्यांच्या दाखल्याप्रमाणे. कारण आता हजर पण काही चंबरमध्ये टाईम त्यासाठी त्यांनी ऑडिटिंग द्यायचं तुम्ही व्हॅलिडिटी 6 महिने करून देतो होती. त्यामुळं याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे याचा ते आढावा घेतील विभाग आयुक्त. पण किती काय पेंडन्सी आहे दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या लेवल वंशवळ समितीचं काय चाललंय काम त्याचा ते आढावा घेतील. म्हणजे त्याला आणखी कधी त्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि याच्याबरोबरीनं जी काही होम टू होम आपण सर्वे करायचं म्हणतो आपण ते कसं करता येईल आपल्याला ज्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण गेला पाहिजे आपल्याला. आता त्या वंशवळ समिती कधी एकत्र येणार आणि कधी लोक त्यांना भेटणार. त्यामुळे आठवड्यातून त्यांना मग आयुक्तांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा. थोडक्यात आता काय निष्पन्न झालंय तुमची पुढची भूमिका काय? आज माननीय जरांगे पाटलांच्यावर विस्ताराने चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे. पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत. काही गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी म्हणजे थोडा निष्काळजीपणा दिसतो आहे किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहे त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते. आम्ही आता विस्ताराने चर्चा केली त्यांच्याबरोबर. आता मला वाटतं त्यांना जी काही माहिती हवी आहे ती जे आता मी त्यांना देतो आहे आणि मग त्याच्यानंतरही त्यांना असं वाटत असेल की अजून चर्चा त्याच्या विषयात करावी तर उद्या त्यांच्यावर चर्चा करणार आहे मी. तुम्ही स्वतः जाऊन भेटणार त्यांना पुन्हा उद्या? हो उद्या मी तशी आवश्यकता वाटते स्वतः जाऊन भेटेल त्यांना. पण रात्रीत तुमचं काही शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे? आमचा प्रयत्न आहे की जो त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही आमच्यासमोर मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहींना आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतो आहे आणि जर त्याच्यात समाधान असं असेल तर मग हरकत नाही. पण त्यांची इच्छा असेल तर मी जाऊन भेटावं त्यांना आजच्या चर्चेच्या अनुषंगी तर उद्या मी जाऊन त्यांना भेटेल सकाळी. चर्चा समाधानकारक झाली असं वाटतं मला. कारण त्यांचे काही जे इश्यू आहेत बेसिकली अधिकाऱ्यांच्या स्तरावर निष्काळजीपणा होतो ह्या काही उदाहरणं त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्याबद्दल ती वस्तुस्थिती खरी होती. त्यामुळं याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे याचा ते आढावा घेतील विभाग आयुक्त. कोणती किती काय पेंडन्सी आहे दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या लेवल वंशवळ समितीचं काय चाललं आहे काम त्याचा ते आढावा घेतील. म्हणजे त्याला आणखी गती द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि याच्याबरोबरीनं जी काही होम टू होम आपण सर्वे करायचं म्हणतो आपण तर कसं करता येईल आपल्याला ज्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण गेला पाहिजे आपला. नाही तर त्या वंशवळ समिती कधी एकत्र येणार आणि ते कधी लोक त्यांना भेटणार. त्यामुळे एक आठवड्यातून त्यांना मग आयुक्तांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा की ह्या गुरुवारी किंवा काय वाटेवर त्या गावचा की वंशवळ समिती आहे त्या दिवशी भेटेल तुम्हाला. बऱ्याच वेळा कृषी शाखाने वेगळं काम असतं तर तलाट्यांचं वेगळं काम चालू असतं ग्रामसेवकाचं वेगळं काम चालू असतं. तर मला वाटतं तिन्ही कामं तिन्ही एजन्सीज कधी एकत्र भेटतील त्याचा एकत्र प्रोग्राम करू आपण आणि आठवड्यातून त्यांनी एक दिवस ह्या गावात लोकांना भेटलं पाहिजे. तर मग वंशवळ समिती एकत्र येत लोक भेटणार कोणाला. आणि शेवटचा मुद्दा की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन आम्ही कार्यरत करायला सांगितली. आता एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्यासंदर्भात या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या आम्ही कार्यवाही करू. त्या हेल्पलाईन नंबरचा मग जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्त त्याचा आपण आढावा घेतील. आय थिंक मला वाटतं या सगळ्या झालेल्या पार्श्वभूमीवर
एक तर त्या विषयाचं गांभीर्य मला वाटतं क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल आणि मग ही वसगती जर दूर झाली तर मला वाटतं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी करण्यामध्ये त्याला गती येईल. मला वाटतं तीच त्याची मुख्य मागणी आहे, आपण ती पूर्ण करतो. तोडगा निघेल असं वाटतं. तोडगा असं वाटतं मला, आम्ही आशावादी आहोत. ओके.